माणिकराव कोकाटेंनी या शिक्षेसंदर्भात स्पष्टीकरण दिले। माजी मंत्री तुकाराम दिघोळे आणि माझं राजकीय वैर होतं। राजकीय वैमनस्यातून माझ्यावर केस केली गेली होती असं माणिकराव कोकाटेंचं म्हणणं आहे। दिघोळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिघोळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे। मी अजून वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। होऊ शकतं ना, काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत। राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून। प्रकरण नेमकं काय आहे ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली आहे? तर 1995 सालचं हे प्रकरण आहे। कागदपत्रांची फेरफार केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर आहे। माणिकराव कोकाटेंच्या मते 30 वर्ष जुनं प्रकरण आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात या प्रकरणासंदर्भात याचिका दाखल केली होती। 1995 ते 1997 पर्यंत 10% कोट्यातून घरं घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे। कलम 420, कलम 465, 471 आणि 47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। याशिवाय माणिकराव कोकाटे यांचे भाऊ विजय कोकाटे यांनाही या प्रकरणामध्ये 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे।